विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काल मी ही डाळ केलेली होती, डाळ भात. त्यापैकी बरीच डाळ वाचलेली होती. म्हटलं त्याचं काय करायचं, तर मी तुम्हाला माझी विदर्भातील रेसिपी दाखवते. तर त्यासाठी ही रात्रीची राहिलेली डाळ होती शिल्लक. फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा आपल्याला उभा आणि जाड चिरून घ्यायचा आहे. त्यात लाल सुक्या मिरच्या, लसूण आणि आंब्याचं आमसूल बऱ्यापैकी घ्यायचे, 4 ते 5. यामध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे. एकदम छान अशी रेसिपी होते त्याची, छान लागते. आमच्या विदर्भामध्ये त्याला कळवलेलं वरण म्हणतात. तेल घेतलं, त्यामध्ये थोडं लसूण घातलं, नंतर जिरं, मोहरी आणि हा कांदा मी जाडसरच आणि उभा चिरून घेतलेला आहे, कारण कांद्याची चव यायला पाहिजे. आणि या वरणामध्ये कांदा भरपूर लागतो. मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदा आता आपल्याला चमच्याने थोडासा बारीक करून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित तो मिक्स होऊन जाईल. त्यानंतर सुक्या मिरच्या आणि आंब्याचा आमसूल ते घालायचं. बऱ्याचदा खूप वाचलेलं शिल्लक असतं डाळ, मग प्रश्न असतो की शिळं असल्यामुळे खायला पाहत नाही मुलंसुद्धा, आणि डाळ हमखास शिल्लक राहतेच थोडीफार. मग मी नेहमी असं करत असते, कळवलेलं वरण, म्हणजे पोळीसोबत मुलं पण आवडीने खातात. त्यानंतर याच्यात किंचित थोडं मीठ घातलेलं आहे, कारण आधीच डाळीमध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे कमी घातलेलं आहे थोडं. आणि हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित. एकदम घट्ट अशी डाळ होती ती. थोडं पाणी घालून घेऊ याच्यामध्ये. आमच्या विदर्भामध्ये नेहमी करतात हे कळवलेलं वरण. मुलं खूप आवडीने खातात आणि खायला पण एकदम छान अशी चव येते. कैरीचा आमसूल टाकल्यामुळे आंबट अशी चव येते. आता हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे, म्हणजे घट्ट येईपर्यंत चमच्याने परतून घेऊ, म्हणजे ते लागणार नाही भांड्याला. त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. कढीपत्ता असला तर तो पण घालावा. बघू शकता, असं एकदम घट्ट आलेलं आहे. अगदी झटपट आणि लवकर होणारं कळवलेलं वरण. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.